आज पाहूया हडप्पा संस्कृती एकदम सुपरफास्ट रिव्हिजन. सर्वप्रथम नद्यांकाठची संस्कृती. बघा, पूर्वीचे जे लोक होते ते नेहमी पाण्याच्या शोधामध्ये असायचे. ज्या ठिकाणी पाणी दिसलं त्या ठिकाणी ते वसले. मग अशाच प्रमाणे काही जुन्या संस्कृती होत्या ज्या नद्याकाठी वसलेल्या होत्या. त्यामध्ये सर्वप्रथम होती मेसोपोटेमिया संस्कृती, जी टायग्रिस आणि युफ्रेटिस या नदींकाठी होती. दुसरी होती इजिप्तची संस्कृती, जी नाईल नदीकाठी होती. तिसरी होती चीनी संस्कृती, जी होयांगहो या नदीकाठी होती. आणि चौथी होती आपली प्रेमळ सिंधू संस्कृती, जी सिंधू आणि सरस्वती या नदींच्या काठी होती. तर मग ती जे लोक पाण्याच्या शेजारी राहायचे. का राहायचे? कारण त्यांना सगळं सोपं होत होतं पाण्यामुळं. नंतर त्यांनी काय केलं? शेतीची सुरुवात झाली आणि कृषी उत्पादन करायला सुरुवात केली. कधी सुरुवात केली त्यांनी ते पाहू आता आपण. सर्वप्रथम होतं हिमयुग. जेव्हा हिमयुग संपुष्टामध्ये आलं तेव्हा मॅमथ नावाची एक प्रजाती होती, ती नष्ट झाली. ती प्रजाती नष्ट झाल्यामुळे फक्त लहान जनावरे तिथे राहिली होती. ठीक आहे. पण जेव्हा हिमयुग संपलं त्यावेळेस होलोसिन हा पिरियड सुरू झाला आणि होलोसिन हा पिरियड शेतीसाठी खूप उपयुक्त असतो. त्यामुळं शेतीचं महत्त्व ते त्यांना हळूहळू समजायला लागलं. झालं काय की तृणधान्य कापली असता ते नेहमी कापत असत. पुन्हा काही वेळानंतर ते उगवलेले त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना समजलं की हे पुन्हा पुन्हा उगवत आहे. म्हणजे हे निसर्ग देवतेने आपल्याला दिलेलं काहीतरी गिफ्ट असेल. त्यामुळं तिथून त्यांना समजलं की याची आपण शेती करू शकतो. म्हणजे पुन्हा पुन्हा उगवेन, आपण तेच खाऊया. ठीक. तर मग या नवाश्मयुगातील बदलाला, हा जो बदल झालेला आहे शेतीची सुरुवात झालेली आहे, या नवाश्मयुगातील बदलाला नवाश्मयुगीन क्रांती असं संबोधलेलं आहे. कुणी? गार्डन चाइल्ड या शास्त्रज्ञांनी. हे कुठले होते? ऑस्ट्रेलियाचे. हा जो बदल झालेला आहे नवाश्मयुगामध्ये, त्या नवाश्मयुगीन बदलाला गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वाने नवाश्मयुगीन क्रांती असं म्हटलेलं आहे. हा आयोगाचा सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असू शकतो, कधीही विचारू शकता. ठीक आहे. लक्षात ठेवा नाव गार्डन चाइल्ड. याच्यानंतर भारतातील आद्य शेतकरी बघितली. भारतामध्ये शेती कुठे सुरू झाली होती? सर्वप्रथम मेहरगड या वसाहतीमध्ये जवळपास 7000 बिफोर ख्रिस्टच्या टाईममध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू स्थिर गाव वसाहती संघटना आणि व्यवस्थापन. जेव्हा लोक एकत्र आली 100च्या आसपास लोक, ते स्थिर झाली म्हणजे त्यांनी गावामध्ये एक संघटन तयार केलं. त्यांनी एक सामायिक जागा बनवली. कशासाठी? त्यांना धान्य ठेवण्यासाठी. कोठार, धान्य कोठार म्हणू शकतो आपण. नंतर जसे लोक एकत्र आले, 100 लोक एकत्र आले म्हणजे हे तुझं हे माझं सुरू होणार आहे. त्यामुळे अधिकार आणि वारसा या गोष्टी इथून सुरू झाल्या असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर बघतो की मातीची भांडी बनवण्यामध्ये ते एकदम उत्तम होते. त्याच्यानंतर ते मणी पण बनवायचे. याचाच ते व्यापार करत असत. दळणवळण कशाचे करायचे? याचीच करायचे. तेव्हा ते वस्तू विनिमय करत असत. वरती वस्तू विनिमय म्हणजे काय? वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू द्यायची. त्यावेळेस काय नाणी बिनी अशा प्रचलात नव्हत्या की बाबा म्हणजे एक काय म्हणतात त्याला, करन्सी नव्हती, कोणती करन्सी नव्हती. त्यामुळे वस्तूच्या बदलीमध्ये वस्तू दिल्या जातात, वस्तू विनिमय करायचे. ठीक आहे. नवाश्मयुगाच्या स्टार्टिंगला चाकाचा शोध लागला नव्हता. त्यामुळे सामानाचे ज्ञान थोडं त्यांना अवघड जात होतं. पण जेव्हा चाकाचा शोध लागला तेव्हा त्यानंतर दळणवळण एकदम सोपं झालं असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर बघतो की आपण हडप्पा संस्कृतीचा विस्तार पाहूया. सर्वप्रथम बघू आपण, हे आहे पूर्वेकडलं ठिकाण आलमगीरपूर, हे होतं यूपीमध्ये. सगळ्यात उत्तरेकडलं ठिकाण आहे मांडा, हे आहे जम्मू काश्मीरमध्ये. हे सगळ्यात पश्चिमेचं ठिकाण आहे सुप्तगंडो, हे बलुचिस्तानमध्ये आजच्या तारखेमध्ये. आणि सगळ्यात खाली होतं दायमाबाद प्रवरा नदीवरती, हे येतं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर अशा प्रकारे आपण बघतो की पूर्व पश्चिम विस्तार जर बघितला तर हडप्पा संस्कृतीचा एकूण होता 1600 किलोमीटर आणि उत्तर दक्षिण विस्तार होता 1400 किलोमीटरच्या आसपास. आणि एकूण जर आपण किलोमीटर स्क्वेअरमध्ये बघितलं तर 12,60,000 किलोमीटर स्क्वेअरच्या आसपास हडप्पा संस्कृतीचा विस्तार आपण पाहू शकतो. आणि तिथली लोकसंख्या एकूण 50 लाखाच्या आसपास होती असं आपण म्हणू शकतो. भारतामधली काही आद्यनगरी जर पाहिली तर सर्वप्रथम येतं हडप्पा संस्कृती. माहिती आहे आपल्याला. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य बघितलं तर ही एक नवाश्मयुगीन संस्कृती आहे. आणि फक्त नवाश्मयुगीन नाही तर हिला आपण एक कांस्ययुगीन संस्कृती असं म्हणतो. म्हणजे ब्रॉन्झेस या पिरियडमध्ये ब्रॉन्झ या धातूची गोष्टी वापरल्या जातात. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. 1921ला हडप्पा उत्खनन झालं आणि 1922ला मोहनजोदडो उत्खनन झालं. हे आपण थोड्या वेळात पाहूयाच. कांस्ययुगीन संस्कृती होती ही हडप्पायुगीन संस्कृती ही. आणि याच्यामध्ये जवळपास 2000च्या वर साईट्स एक्सप्लोअर करण्यात आलेले आहेत. ही काही साईट्सची नावे आहेत. राखीगढी सध्या करंट अफेअरमध्ये खूप येतं, त्यामुळे वाचून घ्या. नगरांचा इतिहासात 3 कालखंडात विभागलेला आहे. पूर्व हडप्पा, प्रगल्भ हडप्पा आणि उत्तर हडप्पा. म्हणजे ही सुरुवातीचा पिरियड होता. प्रगल्भ म्हणजे एकदम नागरी संस्कृतीची वसाहत आली होती सगळ्यात वरची, सगळ्यात डेव्हलप, ती होती प्रगल्भ. आणि उत्तर हडप्पा म्हणजे त्यांचा उतरता काळ होता. या नगरांमध्ये खालील वैशिष्ट्य प्रामुख्याने होती. सुव्यवस्थित नगररचना होती. हे माहिती आहे आपल्याला. बांधकाम एकदम
चांगले इंग्लिश बॉन्ड पद्धतीने पक्क्या विटा लावून त्यांनी बांधकाम केलेलं आहे. स्नानगृहे होती चांगल्या प्रकारे, मध्यवर्ती शासन व्यवस्था होती त्यांच्याकडे, प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या भव्य इमारती होत्या. म्हणजे ज्या अशा काही इमारती आहेत ज्या ठिकाणी कोणी राहत नाही, फक्त ते ऑफिस म्हणून तयार केलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. पाणी साधन यांचा वापरावर नियंत्रण होतं चांगलं. समाज व्यवस्था एकदम चांगली होती. आर्थिक व्यवस्था चांगली होती. शेतीवर त्यांचा आर्थिक उत्पन्न होतं. ठीक आहे. आणि भरभराटीचा व्यापार होता दुसऱ्यांसोबत. बरोबर. हडप्पा युगीन संस्कृतीचे लोक जे त्यांना मेलुहा म्हटलं जायचं आय थिंक व्यापारामध्ये, प्राचीन लोक इजिप्तचे. याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो विकसित लेखनकला होती. हो, त्यांच्याकडे लेखनकला होती, परंतु ती लिपी कोणती होती? चित्रलिपी होती. हे आपल्याला माहिती नाही. ठीक आहे. आपण आजपर्यंत ती क्रॅक करू शकलो नाही, परंतु ती लिपी होती चित्रलिपी. ती चित्रलिपीमध्ये त्यांच्या खूप गोष्टी भेटलेल्या आहेत. ठीक. त्याच्यावर मधलीच एक होती पशुपती महादेव आपल्या 3 शिंगे देव. संस्कृतीची काही नगरी पाहूया आपण. सर्वप्रथम आहे हडप्पा. हडप्पा संस्कृतीबद्दल जेव्हा बोलतो आपण तेव्हा पहिलं नाव येतं हडप्पा. ही जवळपास 150 हेक्टर असायचा एरिया. ठीक आहे. आणि भारतातील सर्वात अगोदर सापडलेली ही आहे नगर आहे. रावी नदीच्या काठावर आहे. सध्या आज पंजाब पाकिस्तानमध्ये येतं. सगळ्यात पहिलं उत्खनन 1921ला झालं होतं. दयाराम साहनी यांनी केलं होतं. लक्षात ठेवायचं, एमपीएससीसाठी इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती एमपीएससी 1946ला सर मार्टियर व्हीलर यांनी महत्त्वाचं उत्खनन केले आणि त्यावेळेस त्यांना तटबंदी भेटली त्या ठिकाणी. काय म्हणतात त्याला? सिटाडेल. हे 3 वेगवेगळे पिरियड सांगितले. तर पूर्व हडप्पा होता 3300 बिफोर क्रिस्टच्या आसपास. नागरी हडप्पा होता 2600 बिफोर कॉमन एरा. आणि 1900 बिफोर कॉमन एराच्या आसपास उत्तर हडप्पा संस्कृती होती. त्याच्यानंतर ही हळूहळू ऱ्हास होत गेला याचा. आता हे काही नगराची रचना होती हडप्पा संस्कृतीची. या नागरी वसाहत ज्या ठिकाणी जास्त करून लोक राहायचे. ही आहे कामगारांची घरे, ज्या ठिकाणी कामगार राहत होते, जे काम बिम करताय. हे होता बालेकिल्ला मोठाच्या मोठा. इथं ऑफिस बिफिस राहायचे. हे पण तसलंच आहे, नागरी वसाहत. आणि हे कामगारांचे घरे आहेत. आणि धान्याचे कोठार. आपण म्हटलं होतं सगळे लोक मिळून एक धान्याचं कोठार बनवत होते सगळ्यांचं सामान ठेवण्यासाठी. ठीक आहे. आणि कारखाने पण राहायचे या ठिकाणी. आणि ही तटबंदी राहायची बालेकिल्ल्याच्या बाजूला. तटबंदी ह्याला म्हणतात सिटाडेल. म्हणजे थोडं वर राहायचं, बाकी एरियापेक्षा थोडं वर राहायचं प्रामुख्याने. जसं आपण मोहनजोदडो मूवीमध्ये पाहिलं असेल, थोडं वर असल्यासारखं राहत होतं हे बालेकिल्ला आणि सिटाडेल. आणि हे सगळ्या वसाहतची पूर्ण वसाहत होती. त्याच्या बाजूला असं एक कव्हरिंग केलेलं आहे. कशापासून? नदीच्या पुरापासून रक्षण करण्यासाठी किंवा जंगली प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी म्हणू शकतो आपण. 16 अग्निकुंड भेटली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे घगर हाकरा नदी. 500 साईड भेटल्या ह्या ह्याच्यामध्ये खोऱ्यामध्ये जवळपास 500च्या आसपास साईड भेटलेलं आहे. आणि हीच आहे ती नदी जिला आपण सरस्वती नदी म्हणतो. आपल्या प्राचीन याच्यामध्ये वेदामध्ये वगैरे सरस्वती नदीचा उल्लेख येतो. ती सरस्वती नदी हीच आहे. घग्गर हाकरान थोडं पुढे जाऊन ती नाहीशी होते. पूर्वी ह्याच नदीला सरस्वती नदी असं म्हटलं जायचं. सरस्वती नदी एवढी काय इम्पॉर्टंट आहे, कारण सध्या बघितलं आपण तर ह्या सिंधू सरस्वती संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे हडप्पा संस्कृतीला. त्यामुळे हे थोडा पॉईंट महत्त्वाचा आहे. याचा उगम बघितलं तर शिवालिक टेकडीमध्ये होतो आणि पाकिस्तानमध्ये जातेही. ठीक आहे. भारतातील नाव हिचं घगर आहे, पाकिस्तानमधील नाव आहे हाकरा. घगरच्या कोरड्या पात्रावर हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे आढळून आली आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्या ज्या मुद्रा होत्या ते चौरस आकाराच्या होत्या. आणि हे मुद्रा कशापासून बनलेल्या अशा? स्टिएटाईट नावाचा एक दगड होता. इंग्लिशमध्ये सांगतो मी. स्टिएटाईट नावाचा दगड होता. या दगडापासून या मुद्रा बनलेल्या असं चौरस आकाराच्या होत्या. हा एमपीएससीमध्ये विचारण्यात आलेला आहे. याच्यानंतर दुसरी वसाहत आहे मोहनजोदाडो. उत्खनन बघितलं तर 1922च्या आसपास झाला. राखलदास बॅनर्जी यांनी केलं होतं. याच्यामध्ये आपल्याला मेसोपोटेमियातील प्राचीन संस्कृतीशी संबंध आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. याची तटबंदी असलेली लहान शहरे आहेत. यामध्ये जॉन मार्शल, माधवसूप, वत्स आणि काशीनाथ दीक्षित हे पण काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत मोहनजोदडोच्या उत्खननामधील. सिंधू संस्कृती ही सिंधू नदीवरील बघितलं लारकाना पाकिस्तानमध्ये होत्या. याच्यामध्ये जवळपास 100पेक्षा जास्त साईट्स आहे आपण असं म्हणू शकतो. आणि विस्तारणे सर्वात मोठे नगर आहे मोहनजोदाडो. नगरांपैकी सगळ्यात मोठं आहे आणि पाकिस्तानमध्ये आहे. आणि भारतामधील सगळ्यात मोठं म्हटलं तर कोणतंही राखीगढी. लक्षात ठेवायचं. याच्यानंतर पुढचं नगर आहे कालीबंगन. कालीबंगन हे नावावरून समजतं की हे राजस्थानमध्ये आहे. कालीबंगन ह्या नावानं आपल्याला असं म्हणता येतं की या ठिकाणी आणखी एक गोष्ट भेटली होती. काय भेटली होती? जळालेल्या बांगड्या. या ठिकाणी भेटल्या होत्या जळालेल्या बांगड्या. त्यामुळे याला कालीबंगन हे नाव भेटलेलं आहे. ठीक आहे. कालीबंगन हे नाव जळालेल्या बांगड्या भेटल्या त्या ठिकाणी. या ठिकाणी अग्निकुंड पण भेटलेले आहेत. त्यासोबत नांगरलेली जमीन हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नांगरलेली जमीन भेटल्या कुठं? कालीबंगन ठिकाणी. त्यानंतर आहे लोथल. पुढचं लोथल आहे सगळ्यात मोठं आहे. ह्याला आपण मिनी हडप्पा म्हणतो. का मिनी हडप्पा म्हणतात? कारण हे गोदाम आहे एक प्रकार. लोथल हे प्राचीन बंदरासारखंच होतं. हे सगळ्यात मोठं बंदर होतं असं आपण म्हणू शकतो. या ठिकाणपासून
हे सगळे व्यापारी किंवा दळणवळण चालत असत जास्त करून तरी. उत्खनन 1950 ते 60मध्ये A.R. राव यांच्याकडून झालेलं आहे. संस्कृतीचे केंद्र गुजरातमध्ये आहे आपण म्हणू शकतो. लोथल गुजरातमध्ये ध्यानात ठेवा. एकच तटबंदी होती भोगा नदीच्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथे धोलाविराम शोध J.P. जोशी यांनी केलेला आहे. घगर नदीच्या काठावर उत्खनन 1990 R.S. बिष्ट. एवढं काय याच्यामध्ये नाही, धोलाविरा लक्षात ठेवून द्या. त्याच्यानंतर पुढची आहे राखीगढी. हे इम्पॉर्टंट आहे, करंट अफेअर्समध्ये खूप येते. राखीगढी चौटांग नदीवरती आहे, हरियाणामध्ये याचा उल्लेख आहे. सर्वात मोठे स्थळ आहे, 350 हेक्टरपेक्षा जास्त. आपली हडप्पा किती होतं, हडप्पा आदिनगर 150च्या आसपास. त्याच्या जवळपास किती आहे, 2.5 पटाहून जास्त मोठा आहे. ठीक आहे. राखीगढी खूप मोठा आहे, सर्वात मोठे स्थळ आहे भारतामधील. आणि हडप्पापासून सगळ्यात मोठं स्थळ कोणतं आहे, मोहेंजोदाडो, जे आहे पाकिस्तानमध्ये. पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही याचे उत्खनन केलेले आहे. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 2015 हे कुठले आहेत, महाराष्ट्रामधले आहेत. त्यामुळं आपल्यासाठी आणखी जास्त महत्त्वाचं आहे. त्यासोबतच राखीगढी करंट अफेअर्समध्ये असल्यामुळे सुद्धा महत्त्वाचं आहे. हडप्पातील पूर्वेकडील प्रदेशात प्रमुख प्रदेश असं आपण म्हणू शकतो, कारण एवढा त्याचा हेक्टरचा एरिया होता. ठीक आहे. अग्निकुंड कालिबंगांप्रमाणे ह्यामध्ये पण भेटलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा आहे नगरे आणि वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. तर आपल्याकडे जो इंद्रनील लाजवरती दगड भेटतो, या दगडाची मागणी मेसोपोटेमियामधून खूप व्हायची. त्यासोबतच इजिप्तमधून पण खूप व्हायची, कारण मम्मीला ज्या कपड्यामध्ये बांधतात त्याचा निळा कापड असतो ना, त्या निळ्या कापडाला लागणारा नीळ जो आहे तो या दगडामधून काढला जायचा. ठीक आहे. हडप्पा संस्कृती निर्यात करत होते कुणाला, इजिप्त संस्कृती, त्यासोबतच मेसोपोटेमिया संस्कृतीला. आणि ते आपला उल्लेख लू हा असा करायचे. पूर्वीच म्हटलं तुम्हाला, आपला संस्कृतीचा उल्लेख ते मेलुहा असा करत होते. हडप्पा संस्कृतीचा प्रदेश मेलुहा म्हणतात. मेलुहामध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. हे तांबे कुठून यायचं ते सांगतो मी तुम्हाला थोडा वेळ. ताम्रपाषाण युगीन आपल्या काय संस्कृती होती, कुठं, राजस्थानमध्ये. तिथून आपलं तांबे मोठ्या प्रमाणात भेटत होता. ठीक. याच्यानंतर जे आपण त्यांना विकायचो लाजवरील दगड बिगड, जेव्हा काही दळणवळण करायचो त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला लोकर, सोने आणि चांदी मिळत असत. ठीक आहे. धोलावारा हे नगर व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी उभारलेले होते. नगरांचा ऱ्हास कशामुळे झाला आपण म्हणू शकतो ते बघू. नगरांचा ऱ्हास मुख्य कारणे जर बघितले आपण, व्यापाराची घसरण झाली म्हणून किंवा हवामानातील बदल हे प्रामुख्याने मोठं कारण मानलं जातं. आर्थिक समृद्धीची उतरण्याचा परिणाम असावा. सरस्वतीचे पात्र जे आहे ते कोरडं पडले, हे पण एक प्रमुख कारण होतं. ठीक आहे. हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होऊन ताम्रपाषाण युगीन संस्कृती उदयास आलेल्या आहेत. आता हे ताम्रपाषाण युगीन संस्कृती आपल्या भारतामध्ये कशा उदयास आल्या ते आपल्याला समजलं, ते पाहू आपण थोड्या वेळाने. नंतर बघितलं पॉईंट्स, एक्स्ट्रा पॉईंट्स आहे ते इम्पॉर्टंट पॉईंट ध्यानात ठेवायचे. घरी भाजके वाट्याने बनवलेले असतात. हो. हडप्पातील मुद्रा ह्या स्टिएटाईट या दगडापासून बनवलेल्या होत्या. संगजीरा हा MPSCला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खरोष्टी पद्धतीची लिपी होती मुद्रांवरती. मुद्रावर लिपी कोणती होती, खरोष्टी. इम्पॉर्टंट आहे, आज मी विचारला नाही, विचारू शकता. मृत व्यक्तीच्या दफनासोबत मातीची भांडी पुरली जात. ते कशामध्ये, पुनर्जन्मामध्ये मे बी बिलीव्ह करत असतील, किंवा लाईफ आफ्टर डेथमध्ये पण बिलीव्ह करत असतील. मोहेंजोदाडो स्नानगृह 2.5 मीटर खोल होतं, 12 मीटर लांब आणि 7 मीटर रुंद. राजस्थानचे सातू बिरली, गुजरात नाचणीचे पीक, हे सगळे त्या ठिकाणी आपल्याला प्रूफ्स भेटलेले आहेत. त्यांना कापूस माहीत होता, त्यापासूनच मग ते कापड उद्योग करायचे ना. कापडाचा उद्योग उगाच करायचा का, इथूनच भेटायचा. आणि रोशेटा स्टोन आपण म्हटलं होतं, इजिप्तमध्ये आपल्याला रोशेटा स्टोन भेटला होता. त्याचं प्रमुख काय असतं, याच्यावरती हेलिओग्राफिक लिपी असते, चित्रलिपी. जी एका साईडला असते डेमोटिक सामान्य लिपी आणि दुसरी असते ग्रीक लिपी. या रोजेटा स्टोनच्या सहाय्याने इजिप्त संस्कृतीची लिपी जी आहे ते लोकांना समजण्यात यश भेटलेलं आहे. त्याच्यानंतर मोहेंजोदारोमध्ये आपल्याला नर्तिकेची मूर्ती भेटलेली आहे. एक दाढीवाला माणूस आहे, ज्याला आपण मोदीजी म्हणतात. दाढीवाला माणूस म्हणजे ह्याला एक प्रिस्ट होता एक प्रकारचा. ठीक आहे. तो भेटलेला आहे कुठून, मोहेंजोदारो या ठिकाणापासूनच. पशुपती महादेवची जी शील होती ती पण मोहेंजोदारोमध्ये भेटलेली आहे. रंगपूर गुजरात, राईस बाजरा कल्टिवेशन हे गुजरातमधून भेटलं आपण म्हणू शकतो. इंडस पीपल वेअर फर्स्ट टू प्रोड्यूस कॉटन. त्यांना कापूस माहीत होता आणि ते सर्वात पहिले होते कापसाचं उत्पादन करणारे. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभाग, हे काही एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स, त्यामधले बघतोय आपण. भारतीय पुरातत्व विभाग स्थापना झालेला आहे 1871ला. पहिले अध्यक्ष होते अलेक्झांडर कॅनिंगम. ठीक आहे. त्याने तेवढं काय नाही. सर जॉन मार्शल 1920चे होते, ज्यावेळेस हडप्पा संस्कृती शोध लागला होता, सध्याच्या आहेत विद्यावती. ठीक आहे.
हडप्पा संस्कृती मिळाली 3 शिंगे देव होते पशुपती महादेवकडून भेटले होते मोहनजोदडोमधून. नर्तिकेची मूर्ती तिथूनच भेटली होती. ही चित्रलिपी होती त्यावेळेस. कालिबंगात जळालेल्या बांगड्या, हां म्हटलं होतं मगाशी. कालिबंगांमध्ये जळालेल्या बांगड्या भेटलेल्या आहेत. काळ्या नांगरलेल्या शेतीचा पुरावा भेटला आहे. उंटाचे हाड भेटले कुठं? कालिबंगांमध्येच. शिवलिंग भेटलेलं आहे. अग्निकुंड भेटलेलं आहे 7 ओळीने एकानंतर एक अग्निकुंड भेटलेलं आहे. त्यानंतर लोथल, सगळ्यात मोठी गोदी आहे असं आपण म्हणतो. बंदर होतं एक प्रकारचा, सर्वात मोठे बंदर होते. कापडाचे अवशेष या ठिकाणी भेटलेले आहे. त्यामुळे म्हणतो की त्यांना कापूस माहीत होता. कापूस माहीत होता हे खूप वेळा आपण रिपीट केलेला आहे, कारण हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. हे असं खूप वेळ विचारतात, त्यांना घोडा माहीत होता, त्यांना कापूस माहीत होता, असं प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे कापूस त्यांना माहिती होता. नाण्यांवर जहाजाचे चित्र होते, कारण ते मोठं बंदर होता. हत्तीचे दात मिळाले, त्यांना हत्ती पण माहीत होता. घोड्यांची मूर्ती होती, म्हणजे घोडे पण माहीत होते. चवंदोडा बघितलं तर सिंधूच्या काठावर चवंदोडा एक ठिकाण आहे. आणि ही एकमेव असं ही आहे सिटी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सिटाडेल भेटले नाही, फोर्टिफिकेशन भेटलेलं नाही. त्यामुळे हा पण पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. चवंदोडा एकच ठिकाण आहे ज्या ठिकाणी सिटाडेल भेटलं नाही, तटबंदी भेटली नाही. त्याबरोबरच या ठिकाणी कुत्र्याचा ठसा भेटलेला आहे. त्यामुळे त्यावेळेससुद्धा आपण कुत्रा पाळतो तो असं आपण म्हणू शकतो. काजळ, लिपस्टिक सगळंच भेटलेलं आहे त्या ठिकाणी. बैलगाडी भेटलेली आहे. आणि याचं 1934मध्ये गोपाळ मुजुमदार यांनी चवंदोडाला शोधलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रोपड यज्ञदत्त शर्मा यांनी शोधलेलं आहे. त्याच्यामध्ये काय झालं, माणसासोबत कुत्र्याचा देह पुरलेला होता. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचं आहे. आलमगीरपूर सगळ्यात पूर्वेचं ठिकाण आहे, आपण म्हटलं होतं UPमध्ये. याच ठिकाणी काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी कपडे मिळालेले आहे, पुन्हा कापूस आला. त्याच्यानंतर कोटदिनी, हे काय एवढं इम्पॉर्टंट नाही. चला पुढे चला. हां, हडप्पाच्या रासांची मते. हडप्पा का रात झाला आपण तर काही म्हटलं तर मग अशी त्याच्या मते बघू काही लोकांची. जसं विलर आणि गार्डन चाइल्ड यांनी काय म्हटलं होतं, नवाश्मेविन्स क्रांतीबद्दल बोलले होते बघा. गार्डन चाइल्ड आठवले, ऑस्ट्रेलियाचे. त्यांनी काय म्हटलं होतं, आर्यांनी केलेले आक्रमण म्हणून हडप्पाचा राज झाला असं त्यांचं म्हणणं आहे. नंतर सिंधू संस्कृतीचा मार्ग बदलल्यामुळे, सिंधू नदींचा मार्ग बदलल्यामुळे असं MR साहाने आणि लॅम्ब्रिक म्हणतात. वातावरणात बदल झाला म्हणून राज झाला असं स्टाईन आणि अश्मानंद घोष यांचं म्हणणं आहे. महापूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे असं म्हणतात SR राव आणि मार्शल मॅके. घगरचा दुष्काळ होता म्हणून राज झाला असं म्हणतात कोण, DP अग्रवाल. भूकंप क्षेत्र होतं RL रील्स. आणि परिस्थितीकीय असंतुलन प्रेयर सर्व्हिस. ठीक आहे. आणि रोगराई झाली म्हणून ते झालं केनेडी असं म्हणतात. तर संस्कृतीमध्ये सगळ्यात जास्त उल्लेख असलेला प्राणी होता बुल, बैल. त्यानंतर बघितलं तर असोसिएटेड विथ द स्टडी ऑफ हडप्पा सिव्हिलायझेशन माधव स्वरूप वर्स, ध्यानात ठेवायचं महत्त्वाचं नाव आहे यांचं. आणि चवंदोडा यांना काय म्हणतात, टाउन ऑफ आर्टिस्ट अँड क्राफ्ट्समॅन, कारण त्या ठिकाणी अशा खूप मूर्त्या वगैरे भेटलेल्या आहेत कुठे चवंदोड्याला. ठीक आहे. आणि चिरांमध्ये हाडांची पत्थरे भेटलेले आहेत. चिरान कुठं आहे, बिहारमध्ये. आपण करंट अफेअर्समध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे काही हडप्पा संस्कृतीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीबद्दल पाहूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.